महानगरपालिकेची आगामी सन 2024 आणि 25चे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी अद्यापही मुहूर्त लागत नाहीये. त्यामुळे मनपा अंदाजपत्रकासाठी तारीख पे तारीख असं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जानेवारी महिन्यात आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर व मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूड यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासन नाशिककरांसाठीचे अंदाजपत्रक सादर करणार आहे. यावेळी बहुतेक विभागांचा आढावा पूर्ण झाला असला तरी काही विभागांना पुन्हा सूचना देण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता गृहीत धरून त्यापूर्वीच अंदाजपत्रक मंजुरी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र अद्यापही नाशिक महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकासाठी तारीख पे तारीख असं आपल्याला बघायला मिळत आहे. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.